धनंजय मुंडेंचा रात्रीपासून भगवानगडावर मुक्काम आहे। भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलंय। मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले होते। रात्री उशिरा नामदेव महाराज शास्त्रींसोबत त्यांनी चर्चाही केली आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये आपला अर्थसंकल्प सुद्धा सादर करतील। पुण्यात आज विश्व साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडेल। पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्याकरता अजित पवार यांचे निर्देश आहेत। 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्याच्या सूचना सुद्धा आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सारथी संस्थेला भेट देणार आहेत। आज सकाळी 10 वाजता सारथी संस्थेला भेट देऊन ते अधिकाऱ्यांशी चर्चा करतील। 6 दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल झालेत। त्यांच्यावर संभाजीनगरच्या गॅलेस्की रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण राबवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। मुलुंडमधील मिठागराची 58.5 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरता देण्यात आली आहे। आता इथल्या आणखी 56 एकर जागा धारावी पुनर्विकासाकरता दिल्ली जाणार आहे। पंजाबचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते भगवंत मान यांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी निवडणूक आयोगाची धाड पडली आहे। पैसे वाटल्याचा आरोप झाल्यामुळे भरारी पथकाची धडक कारवाई आहे। अफगाणिस्तान पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय असलेला थंड वाऱ्याचा झोत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। 3 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोकणात माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी गणेश मंडळाच्या माध्यमातून बाप्पांचं वाजत गाजत स्वागत करण्यात येत आहे। रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात आलेली आहे। माघी गणेश जयंती निमित्तानं कांदिवलीच्या इच्छापूर्तीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। या वर्षी मंडळाकडून प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा सादर करण्यात येतोय। वसंत पंचमी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची तयारी आहे। विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपामध्ये रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये रथसप्तमीचा उत्साह दिसतोय। उत्सवापूर्वी विविध वाहनांची चाचणी घेतली आहे। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार आहे। चौकशीकरता 3 सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना सुद्धा होईल। चंद्रपूरच्या वरोरा शहरामध्ये जिल्हास्तरीय सरपंच महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सरपंच आता कबड्डी सामने सुद्धा खेळणार आहेत। नांदेड शहरातील महात्मा फुले शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता आयोजन करण्यात आलं होतं। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील काकड फुलावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे। शेतकरी चिंतेत आहे। परभणीमध्ये पोलिसांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। वाहन चालकाची आरोग्य तपासणी करण्यात आल्यासोबत भव्य रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे। परभणी शहरामध्ये जागोजागी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढिगारा आहे। नागरिकांना घाणीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कळमगव्हाण ते जांभ अढाव या पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग कोसळला। वडाळ्याच्या दिशेनं जाणाऱ्या मेट्रोच्या बांधकामाचा भाग सुमननगरमधल्या सोसायटीवर कोसळल्याची घटना आहे। जीपीएस उद्रेकानंतर 3 आठवड्यांनी सरकारला जाग आली। आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। आरोग्य केंद्र बंद करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। उल्हासनगर गुन्हे शाखेनं चोरट्यांना अटक करत 5 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला आहे। जिंतूर तालुक्यातल्या बोरी परिसरात 65 पोतं सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली। 19 मोटरसायकल जप्त आहे। पूर्णा ताटकळस रस्त्यावर एका अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक बसली। या अपघातात तरुणाच्या डोक्याला मार लागलेला आहे। तरुणाचा मृत्यू झाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।